नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या तलाठी MPSC तलाठी बोर्ड 2026च्या करंट अफेअर्स प्रश्नपत्रिका क्रमांक 16च्या आपल्या मायबोली मराठी चॅनल ब्रेन बूम मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे 16वी प्रश्नपत्रिका क्रमांक 16, जी की अतिशय महत्त्वाची आहे. एकूण 15 प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत. आता ही 16वी प्रश्नपत्रिका आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण यामध्ये काय केलेत, विथ एक्सप्लेनेशन कव्हर केलेले आहेत. ते शेवटपर्यंत नक्की पाहावे अशी एक आवर्जून अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. विमा सखी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? हा आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1 छत्तीसगड, ऑप्शन नंबर 2 हरियाणा, ऑप्शन नंबर 3 गोवा आणि ऑप्शन नंबर 4 मणिपूर. आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, विमा सखी योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? असा प्रश्न आहे या ठिकाणी. ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे छत्तीसगड, गोवा, मणिपूर अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी जी सखी योजना आहे, ती सखी योजना, विमा सखी योजना ही देशातील पहिली योजना सुरू करणारे गोवा हे प्रथम राष्ट्र आहे. असं गोवा राज्याने स्वतःच्या राष्ट्रीय उपक्रमांतर विमा सखी योजना सुरू केलेली आहे. गोवाने 7 जानेवारी 2025ला काय केलेले आहे, ही योजना सुरू केलेली आहे आणि देशातील पहिले राज्य म्हणून काय केलेलं आहे या ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे. पण या ठिकाणी देशातील विमा सखी योजना देशपातळीवर प्रथम सुरू केली आहे हरियाणाने आणि 9 डिसेंबर 2024ला काय केलेली आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही तुम्हाला काय करावं लागेल सोबत लक्षात ठेवा. हरियाणाने 9 डिसेंबर 2024ला काय केलेली आहे, विमा सखी योजना देशपातळीवर प्रथम हरियाणाने सुरू केलेली आहे. पानिपत या ठिकाणी 9 डिसेंबर 2024ला. आणि गोवा राज्याने स्वतःच्या राज्यस्तरीय उपक्रम विमा योजना सखी योजना सुरू केलेली आहे 7 जानेवारी 2025. जर 2025चं सुरू करणारे विचारत असाल तर तुम्ही गोवा लिहू शकता आणि 24 विचारत असाल तर हरियाणा लिहू शकता, कारण देशातील पहिले हे विमा सखी योजना सुरू करणारे राज्य आहे हरियाणा. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न या ठिकाणी, भारत सरकारने घाऊक निर्देशांक किंमत WPI आधार वर्ष सुधारण्यासाठी कोणती समिती जानेवारी 2025मध्ये स्थापन केलेली आहे? तर घाऊक निर्देशांक जो आहे WPI, होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो आपण त्याला, होलसेल प्राइस इंडेक्स व आधार वर्ष सुधारण्यासाठी कोणती समिती जानेवारी 2025मध्ये नेमली आहे, असा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आता WPI काय आहे नेमकं, आपण त्यासंबंधी थोडीशी माहिती घेऊया. WPI हे WPI प्रकाशित करणारा उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आहे. DPIIT वाणिज्य व उद्योग मंत्रालयामार्फत चालते. वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या अंतर्गत हे काय होतं, जाहीर होतं. नवीन आधार वर्ष 2022 आणि 23 यामध्ये 100ची नवीन मालिका जून 2026 पासून लागू झालेली आहे. 2026 पासूनची काय केलेली आहे, लागू झाली आहे. ह्याच्यामध्ये मुख्य 3 गट असतात. एक प्राथमिक वस्तू, याच्यामध्ये एक प्राथमिक वस्तू, दुसरा इंधन व वीज आणि तिसरं उत्पादित उत्पादने. आणि याची आकडेवारी दर महिन्याला काय केली जाते, प्रसिद्ध केली जाते. आणि याचा आधार वर्ष आहे, जो आधार वर्ष आहे ते 2022 आणि 23 आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं हे आहे. आधार वर्ष 2022 आणि 23 हे आहे. आता याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे की घाऊक किंमत निर्देशांच्या आधार वर्ष सुधारण्यासाठी भारत सरकारने वर्किंग ग्रुप जो आहे, कार्यकारी गट स्थापन केला. तो कोणाच्या नावाने, कोणाच्या समिती तयार केली, ते कोणाच्या नावाने सुरू केलेलं आहे हे विचारलेलं आहे. तर याची स्थापना आपण उत्तर घेऊया अगोदर. भारत सरकारने घाऊक किंमत निर्देशांक आधार वर्ष सुधारण्यासाठी कोणती समिती जानेवारी 2025मध्ये नेमलेली आहे? तर या ठिकाणी समिती नेमलेली आहे प्रोफेसर रमेश चंद जी समिती नेमलेली आहे, ही समिती नेमलेली या ठिकाणी. आणि याचा आधार वर्ष 2022-23 आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि हे रमेश चंद कोण आहे, तर नीती आयोगामध्ये त्यांनी काय केलं, एक सदस्य म्हणून काम केलेलं आहे. नीती आयोगामध्ये काय ते सदस्य आहेत, हे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि कोण सुरू केलं, मंत्रालय कोणतं आहे, तर वाणिज्य उद्योग मंत्रालयाद्वारे काय केलं जातं, सुरू केलं जातं. आणि WPIची नवीन मालिका तयार करणे हे त्याचा उद्देश आहे. आता प्रश्न रमेश चंद ही जी आहे समिती, ती समिती 2 जानेवारी 2025ला काय करण्यात आलेली आहे, सुरू केलेली आहे. 2 जानेवारी 2025 रोजी सुरू केलेलं आहे. त्याचं नवीन आधार वर्ष 2022 आणि 23 आहे. जानेवारी 2025 रमेश चंद यांनी सुरू केले. या प्रश्नाचं उत्तर आहे. याचा आधार 2011-12 ते 2022-23 2011-12 ते 2022-23
23 आहे. शब्दाकडे लक्ष द्या. याच्यावरती स्क्रीनवर तुम्हाला मी दिसत नसेल तरी शब्दावर लक्ष ठेवा. किंवा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितचपणे मिळून जाईल. यानंतर म्हणजे भारत सरकारने घाऊक किंमत निर्देशांक आधारवर्ष शोधण्यासाठी कोणती समिती स्थापन केली? तर प्रोफेसर रमेशचंद ही समिती स्थापन केली. आधारवर्ष 2011-12 ते 2022-23 हे आहे. समिती स्थापन झाली 2 जानेवारी 2025 रोजी. कोणी सुरू केली? वाणिज्य उद्योग मंत्रालयाने सुरू केली. आणि रमेशचंद कोण आहेत? तर सदस्य नीती आयोगाचे काय होते? सदस्य आहेत. हा एक कार्यकारी गट आहे. त्यांच्या नावानं प्रोफेसर रमेशचंद यांच्या नावानं काय करण्यात आलेलं आहे? सुरू करण्यात आलेलं आहे. आधारवर्ष कोणतं आहे? 2011-12 ते 2022-23 हे आधारवर्ष मानलं जातं. लक्षात घ्या असा प्रचार आहे. लीड्स अहवाल 2024 वाणिज्य उद्योग मंत्रालय जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध केला. ब. सदर अहवाल 6व्या क्रमांकाचा आहे. क. सदर अहवाल 4 प्रमुख स्तंभावर आधारित आहे. आणि ऑप्शन खाली दिले फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि अ, ब, क हे तिन्ही कथने बरोबर आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. तर चला तर लीड्स अहवाल काय आहे हे आपण समजून घेऊया थोडंसं. लीड्स म्हणजे याचं लॉंग फॉर्म काय? लॉजिस्टिक एज अक्रॉस डिफरंट स्टेट्स 2024. लॉजिस्टिक एज अक्रॉस डिफरंट स्टेट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि 3 जानेवारी 2025ला काय केलं? तर हा अहवाल 3 जानेवारी 2025ला काय करण्यात आलं आहे? प्रकाशन झालेलं आहे. आणि प्रकाशित कोण केलेलं आहे? तर DPIIT वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रकाश केलेला आहे. ही लीडची 6वी आवृत्ती आहे. हेही बरोबर आहे. ही लीडची काय आहे? 6वी आवृत्ती आहे. आणि अहवालात राज्य केंद्रशासित प्रदेशांची लॉजिस्टिक कामगिरी तपासली जाते. आणि याच्यामध्ये 4 प्रमुख स्तंभ आहेत. हेही बरोबर आहे. 4 प्रमुख स्तंभ आहेत. 6वी आवृत्ती आणि 4 प्रमुख स्तंभ आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रमुख स्तंभ 4 घटकावर केलं जातं. एक लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं, लॉजिस्टिक सर्व्हिसेस असतात, ऑपरेटिंग आणि रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट असतं आणि सस्टेनेबल लॉजिस्टिक असे 4 स्तंभ यामध्ये काय केले आहेत? दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये कॉस्टल स्टेटमध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा आणि तमिळनाडू आहे. तर लँडलॉक्ड स्टेटमध्ये हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येतात. तर नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश आणि UTSमध्ये चंदीगड आणि दिल्ली येतात. अशा पद्धतीने हे राज्याची. आणि महाराष्ट्र कॉस्टल स्टेटमध्ये येतो, अचिव्हर आहे. म्हणजे लीड 2014 मध्ये महाराष्ट्राचा कॉस्टल स्टेट गटातील अचिव्हर म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. हेही तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. आता मी काय सांगितलं याच्याबद्दल? लीड्सचे पूर्ण रूप आहे, लक्षात ठेवा, लॉजिस्टिक एज अक्रॉस डिफरंट स्टेट. लीड्स 2024 ही 6वी आवृत्ती प्रकाशित करते. प्रकाशन तारीख होती 3 जानेवारी 2025. प्रकाशक कोण आहे? DPIIT आहे. मंत्रालय कोणतं येतं? वाणिज्य उद्योग मंत्रालय यामध्ये समावेश येतं. महाराष्ट्र आहे कॉस्टल स्टेटमध्ये अचिव्हर म्हणून अचिव्हर आहे. आणि नवीन महत्त्वाचा घटक म्हणजे सस्टेनेबल लॉजिस्टिक. लीडची सुरुवात कधी झाली? 2018ला काय झाली? लीडची सुरुवात झाली. ही 6वी लीड आहे, हे बरोबर आहे. आणि प्रमुख 4 स्तंभ आहेत, हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय करायच्या सोबत लक्षात ठेवायचं. तर यामध्ये चौथा जो ऑप्शन आहे ती अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहेत. सोबत मी तुम्हाला इतर इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. आणि एक व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला काय करायचा आहे? पाहायचा आहे, स्किप न करता, जेणेकरून ही इन्फॉर्मेशन तुमच्या कामाची तुम्हाला मिळून जाईल. येऊया पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर स्क्रीनवर. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. खेळाडूचं नाव आणि या ठिकाणी दिलेली माहिती आहे. मनू भाकर जोड्या, योग्य जोड्या या ठिकाणी करायच्या आपल्याला. प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचूया. खेळाडूच्या एक साईडला आणि संबंधित राज्य एक साईडला दिलेलं आहे. मनू भाकर त्यासमोर हरियाणा, डी गुगेश त्यासमोर तमिळनाडू, हरमनप्रीत सिंग पंजाब, प्रवीण कुमार उत्तर प्रदेश. अशा पद्धतीने इकडे खेळाडूचे नाव आणि संबंधित राज्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी मनू भाकर हे कुठले आहेत? तर मनू भाकर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. मनू भाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? काल जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मनू भाकर, डी गुगेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांच्या संबंधित त्यांची खेळ दिली होती. मी याच्या व्हिडिओमध्ये खेळाडूचे नाव आणि संबंधित राज्य या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून मनू भाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मनू भाकर हे नेमबाजी जे आहे नेमबाजीशी संबंधित आहे आणि त्यांचं राज्य हरियाणा आहे, हे बरोबर आहे. डी गुगेशचं तमिळनाडू हे राज्य आहे, हरमनप्रीत सिंगचं पंजाब हे राज्य आहे आणि प्रवीण कुमारचं उत्तर प्रदेश हे राज्य आहे. पण त्यांचे संबंधित मनू भाकर हे नेमबाजी आहेत. डी गुगेश हे तमिळनाडूचे रहिवासी असून ते बुद्धिबळाशी खेळायला संबंधित आहेत. बुद्धिबळ हेही तुम्हाला काय करायचं आहे? बुद्धिबळाशी संबंधित आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डी गुगेश जे आहेत ते तमिळनाडूचे रहिवासी आणि ते बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत. हरमनप्रीत सिंग हे पंजाबचे आहेत आणि त्यांचा खेळाशी संबंधित आहेत. हॉकी या खेळाशी काय ते संबंधित आहेत.
आणि प्रवीण कुमार जे आहेत हे आहेत उत्तर प्रदेशचे, जे की पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. पॅरा ॲथलेटिक्स हेही तुम्हाला काय करायचं सोबत लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी जोड्या बरोबर आहेत. या ठिकाणी अ, ब, क, ड मध्ये 1, 2, 3, 4 हे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. मनू भाकर हे हरियाणाचे, डी गुगेश हे तमिळनाडूचे, हरमनप्रीत सिंग पंजाब, प्रवीण कुमार हे उत्तर प्रदेशचे आहेत आणि प्रत्येक मनू भाकर हे नेमबाजी संबंधित आहे, डी गुगेश हे बुद्धिबळाशी संबंधित आहे, हरमनप्रीत सिंग पंजाबशी संबंधित आहेत आणि प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हेही सोबत काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न या ठिकाणी UPSC महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण घेतो. स्क्रीनवर दिलेला आहे. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस हे शताब्दी वर्ष योग्य कालावधी ओळखा अशा पद्धतीने दिलेला आहे. तर UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जे शताब्दी वर्ष म्हणून कोणता कालावधी ओळखा अशा पद्धतीने विचारलेला आहे. तर UPSC संघ लोकसेवा आयोग जो आहे UPSC आपण त्याला म्हणतो, तो त्याची स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1926ला झालेली आहे. स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1926ला त्याची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे. आणि शताब्दी वर्ष आपल्याला विचारलेलं आहे. UPSC शताब्दी वर्ष योग्य कालावधी ओळखा. तर 26ला तयारलेलं आहे. तर शताब्दी वर्ष कोणता असेल अशा पद्धतीने वर्षाचा कालावधी विचारलेला आहे. शताब्दी वर्ष असेल 2026. शताब्दी वर्ष काय असेल? 2026 असेल. तर कालावधी कशा पद्धतीने सांगायचा? तर 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026चा जो कालावधी आहे ते शताब्दी वर्ष सांगायचे आपल्याला. त्यामुळे शताब्दी वर्ष कोणता असेल? तर 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हे शताब्दी वर्ष असेल. बाकीचे ऑप्शन या ठिकाणी आपण करत नाही, कारण त्याची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1926ला झालेली आहे. 2026 हे शताब्दी वर्ष आहे. शताब्दी वर्षाचा कालावधी विचारला आहे, त्याच्यामुळे 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. 100 वर्ष कधी पूर्ण होतात? तर 1 ऑक्टोबर 2026ला पूर्ण झालेली आहेत. 1 ऑक्टोबर 2026ला काय होतात? पूर्ण होतात. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 1 ऑक्टोबरला काय होतात? हे पूर्ण होतात. अशा पद्धतीनं शताब्दी वर्ष तुम्हाला सांगता येतो. तर स्थापना कधी झाली? 1 ऑक्टोबर 1926ला काय झाली? UPSC संघ लोकसेवा स्थापना झालेली आहे. शताब्दी वर्ष 2026 आहे आणि शताब्दी वर्षाचा कालावधी आहे ते 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 हा कालावधी काय आहे? लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक 6. खेलो इंडिया वॉटर स्पर्धा 2025. खेलो इंडिया वॉटर स्पर्धा 2025मध्ये पदतालिकेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? खेलो इंडिया वॉटर स्पर्धा 2025मध्ये जो खेलो इंडिया वॉटर स्पर्धा झाली 2025मध्ये ते पदतालिकेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्राचे क्रमांक आहे कितवा आहे? ऑप्शन नंबर 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या आणि 4 आठव्या. तर या ठिकाणी खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट गेम 2025 जो आहे याच्यामध्ये मध्य प्रदेश हा पहिल्या क्रमांकावर येतो. मध्य प्रदेश हा पहिल्या क्रमांक. त्याने 18 काय केले आहेत? पदके जिंकली आहेत. 18 त्याच्यामध्ये 10 सुवर्ण जिंकले आहेत, 3 रौप्य जिंकलेले आहेत आणि 5 जे आहेत ते कांस्य पदके जिंकलेले आहेत. ओडिसा हा 2 नंबरला येतो. ओडिसाने 10 पदके जिंकलेली आहेत आणि केरळ याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. केरळ ज्यांनी 7 पदके जिंकलेली आहेत. 7. मध्य प्रदेश 18 जिंकलेली आहेत. ओडिसाने 10 पदके जिंकले आहेत. केरळने 7 पदके जिंकले आहेत आणि अशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 8व्या क्रमांकाला काय येतो? महाराष्ट्र येतो. हे आपल्याला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेशाने 18 जिंकले, त्याच्यामध्ये 10 सुवर्ण आहेत, 3 रौप्य आणि 5 कांस्य पदक अशा पद्धतीने जिंकले आहेत. ओडिसाने 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि केरळाने 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य अशा पद्धतीने 7 पदकं जिंकून तो तिसऱ्याच क्रमांकास्थानी येतो. यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न, जो की अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घेऊया आजचा 7वा प्रश्न. 2025 हे पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे? 2025ला जे पद्म पुरस्कार आहेत, पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर 2025 हे पद्म पुरस्कार ऑप्शन नंबर 1 113, 112, ऑप्शन नंबर 3 139 आणि ऑप्शन नंबर 4 140. तर 2025 पद्म पुरस्कार एकूण 139 जणांना काय करण्यात आहे? प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पद्मविभूषण जो आहे ते 7 जणांना प्रदान करण्यात आला आहे.
पद्मभूषण जो आहे, पद्मभूषण हे आहे 19 जणांना प्रदान करण्यात आलं आहे आणि पद्मश्री जो आहे 113 जणांना काय करण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. 2025 पद्म पुरस्कार एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे, तर 139 जणांना प्रदान करण्यात. त्याच्यात पद्मभूषण, पद्मविभूषण हे 7 लोकांना प्रदान करण्यात आहे. पद्मभूषण 19 लोकांना प्रदान करण्यात आणि पद्मश्री जो दिलेला आहे 113 लोकांना काय करण्यात आलेलं आहे, प्रदान करण्यात आलं. 113 पद्मश्री, 113 पद्मभूषण 19 आणि पद्मविभूषण 7 व्यक्तींना प्रदान करण्यात. अशा पद्धतीने पद्म पुरस्काराची संख्या होती 139. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना 2025 हे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना 2025 हे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर 2025 टोटल पद्म पुरस्कार एक मागच्या क्वेश्चन बघितलं 139 आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती लोकांना हा प्रदान करण्यात आला, तर महाराष्ट्रामध्ये मागच्या याच्यामध्ये पद्मविभूषण एकालाही भेटणारा नाही. पद्मविभूषण जो आहे तो 0 संख्या असेल. पद्मभूषण देण्यात आलेला आहे. पद्मभूषण आहे तो आहे 3 व्यक्तींना आपण काय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि पद्मश्री जो आहे तो एकूण 11 व्यक्तीला काय करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे 11. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण भेटलेले आहेत, एकूण दिलेत आले 14 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. 14 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. पद्मविभूषण एकाही व्यक्तीला भेटलेलं नाही. पद्मभूषण 3 व्यक्तींना, पद्मश्री 11 व्यक्तींना, अशा करून एकूण 14 व्यक्तींना काय करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, मग या ऑप्शन नंबर या ठिकाणी 14, याच्यामध्ये 3 तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. एक पद्मभूषण जे आहे, पद्मविभूषण 0, पद्मभूषण या ठिकाणी 3 देण्यात आले आणि पद्मश्री या ठिकाणी 13 देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं एकूण 14 काय केलेले आहेत, प्रदान करण्यात आलेले आहेत पद्म पुरस्कार. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुढचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी रिलेटेडच आहे, पद्म पुरस्काराशी रिलेटेड आहेत. 2025च्या पद्म पुरस्कारामध्ये एकूण किती महिलांचा समावेश आहे, अशा पद्धतीनं प्रश्न केलेला आहे. एकूण किती महिलांचा समावेश आहे, पद्म पुरस्कार भेटले त्याच्यामध्ये महिलांची संख्या किती आहे, अशा पद्धतीनं प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर जो पद्म पुरस्कार आहे ते एकूण ऑप्शन नंबर 1 10, 2 20, 3 23 आणि 4 24. तर यामध्ये 139 मध्ये महिलांची संख्या आहे 23. किती आहे, 23. महिलांची संख्या किती आहे, 23, म्हणजे 23 आउट ऑफ 139. 139 पैकी 23 महिला आहेत ज्यांना पद्म पुरस्कारांनी काय केलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बरेच लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राला किती मिळाले, टोटल 14 मिळाले. पद्मविभूषण भेटलेलं नाही. हे प्रश्न एकावर एक रिलेटेड मी या ठिकाणी घेतलेले आहेत, तर तुम्हाला समजतील. अशा पद्धतीने या ठिकाणी 23 पुरस्कार, ज्या 23 महिला आहेत 139 पैकी, त्या 23 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे 2025 चला, यानंतरचा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. 10वा प्रश्न, तोही रिलेटेड आहे पद्म पुरस्काराशी. चला, 2025 पद्म पुरस्कारामध्ये एकूण किती व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला, म्हणजे मेल्यानंतर पद्म पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे किंवा होते. तर चला, ऑप्शन नंबर 1 13, ऑप्शन नंबर 2 12, ऑप्शन नंबर 3 10 आणि ऑप्शन नंबर 4 9. तर मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. एकूण व्यक्ती आहेत 13 व्यक्ती आहेत. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय करण्यात आहे, 13 व्यक्तींना काय मरणोत्तर पुरस्कार देण्यात आहे. 13 आउट ऑफ 139, म्हणजे मेलेल्या व्यक्तींना संख्या किती होती, 13 होती. हेही तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात. महिला किती होत्या, महिला होत्या मागच्या प्रश्नामध्ये आपण महिला बघितल्या. महिला किती होत्या, 23 आउट ऑफ 139 महिला होत्या. 13 त्याच्यामध्ये काय मरणोत्तर देण्यात आलं, 23 महिलांना देण्यात आलेले आहेत. हेही तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित एकावर एक प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. अशा पद्धतीनं क्रमवारी आपण या ठिकाणी लावलेली आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे मी, तो कसा आहे बघा. बरोबर विधाने ओळखा. पद्म पुरस्काराच्या रिलेटेड काय आहेत, हा क्वेश्चन आहे. पद्म पुरस्कार रिलेटेड 2025. आता काय विचारलं बघा, एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण प्रदान करण्यात आलेलं आहे. एकूण 7 व्यक्तींना, आताच मी प्रश्न डिस्कस केलेला आहे. एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार
प्रदान करण्यात आला आहे. एकूण 19 व्यक्तींना पद्मभूषण प्रदान करण्यात आलं आहे. एकूण 113 व्यक्तींना पद्मश्री प्रदान करण्यात आले. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणजे मी आत्ता डिस्कस केलं याच्यामध्ये 7 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. 19 व्यक्तींना पद्मविभूषण 7 जणांना, पद्मभूषण 19 जणांना आणि 113 व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेला आहे. आणि अशी एकूण मिळून 139 टोटल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हे सर्व विधाने काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असणार तुमचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय आहे उत्तर आहे. म्हणजे सर्व प्रश्नाचा जर विचार केला 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री प्रदान करण्यात आलेले 2025च्या नुसार. प्रश्न कसे वाटले? आवडले असतील तर एक लाईक नक्की करायला विसरू नका. आणि तुम्ही शेवट बघताय त्यासाठी तुमचा अतिशय मनपूर्वक थँक्यू, धन्यवाद देतो मी तुम्हाला, कारण तुम्ही शेवटपर्यंत बघतात. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा शेवटचा प्रश्न आहे. एकूण किती परदेशी व्यक्तींना 2025 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? एकूण किती परदेशी व्यक्तींना, फॉरेनरला काय केलं आहे 2025 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे? तर 2025 मध्ये एकूण किती? ऑप्शन नंबर 1 10, ऑप्शन नंबर 2 11, ऑप्शन नंबर 3 12 आणि ऑप्शन नंबर 3 13. याच्यामध्ये परदेशी व्यक्तीमध्ये फॉरेनर्स, NRI, PIO आणि OCI अशा श्रेणीतील 10 व्यक्तींची नावे येतात. त्याच्यामध्ये व्यक्ती किती आहेत असं विचारलं आहे. त्या व्यक्ती बघा शोधून किती येतात. बऱ्याच व्यक्तींना याच्यामध्ये अमेरिकेच्या 2 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे, जपानच्या एका व्यक्तीला देण्यात आलेलं आहे, कॅनडाच्या एका व्यक्तीला देण्यात आलेलं आहे, फ्रान्सच्या एका व्यक्तीला देण्यात आलं आहे, ब्राझीलच्या एका व्यक्तीला देण्यात आलं आहे, अमेरिकेच्या एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. हे लक्षात असावं. पण कुवेतच्या एका व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ही तालिका आहे. योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी कमेंट करायचं आहे आणि कमेंट करून काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं आहे. आणि चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. असेच प्रश्न आपण घेऊन येतो विथ एक्सप्लेनेशन. म्हणून चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाचे आपण काय करतो, एक क्वेश्चन डिस्कस करतो, त्याचं विथ एक्सप्लेनेशन देतो. त्यामुळं खूप मेहनत लागते. त्यासाठी चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.